खासदार प्रफुल्ल पटेलजी, आपले आमदार संजय खोडकेजी, आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजू कारमोरे, आमदार मनोज कांदे, माजी आमदार राजेंद्रजी जैन, श्री पंचबुके, माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा अध्यक्ष वासेकरजी, प्रशांत पवारजी, शिवराज बाबा गुजरजी, श्रीकांत शिवणकर, या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे तनुश्रीताई आत्राम, गडचिरोलीचे सिनेट सदस्य, उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो, आपल्याला या कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा जिल्हा वाईज आपल्याला बसायचं, परंतु त्या अगोदर आपल्याला एकच मी सांगू इच्छितो की आपल्याला बूथ कमिटी बद्दल आपल्याला प्रत्येक वेळी आपले अध्यक्ष प्रदेशचे ते सांगत राहतात, आपले मेंबर वाढले पाहिजे त्याबद्दल सांगत असतात, परंतु आपण दुर्लक्ष करतो. मागे 20 तारखेला मीटिंग झाली, दादांनी स्पष्ट बोललाय की आता तुम्ही सगळे कामं घेऊन येता, परंतु मेंबरशिप किती झाले ह्याचा हिशोब तुम्ही पहिले द्या, आणि ज्यांनी मेंबरशिप करत नसतील तर त्यांना काय काम भेटणार नाही. तुम्हाला माहिती आहे, दादा स्पष्ट बोलतात आणि ते बोलतात तेच करतात, आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना तर जागरूकतेने आपल्याला काम करावं लागणार. आपला मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषद, कुठे कुठे नगर परिषदचे निवडणूक आहेत, महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. कालच मी पेपरमध्ये वाचलो की आपल्याला 40 जागा पाहिजे, काय आपण भीक मागायचं आहे का नागपूरला? आपल्यामध्ये दम असेल तर आपण लढायचं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही तर स्पष्ट मी बोलतो, कोणी काय सांगत असेल मी काय कोणाची तडजोड करणार नाही. मी माझ्या ताकदीवर पक्षाच्या सिंबॉलवर इलेक्शन करतो. एका बाजूला तुम्ही इकडे आमच्यासोबत तडजोड करता, विधानसभेमध्ये उमेदवार उभा करता आमच्या विरोधामध्ये, त्यांना फायनान्स देता, पैसे देता, आम्हाला पाडण्याकरता प्रयत्न करता. त्याच्या अगोदर त्या इलेक्शनमध्ये काँग्रेस उभं होती, काँग्रेसचे उमेदवार सिंबॉल घेऊन उभा राहतो माझ्या विरोधात, मला पाडण्याकरता प्रयत्न करतात, परंतु त्यांना पाडता आला नाही. बीजेपीने प्रयत्न केला, काँग्रेसने प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु आम्ही काम केलेले लोक आहोत. आम्हाला माहित आहे की आम्ही तळागाळातून आम्ही आलेले लोक आहोत. राजे बाजूला राजेशाही होती, 1950 मध्ये राजेशाही गेली, परंतु तेव्हापासून लहानपणापासून आम्ही काम करत आहोत. म्हणून लोकांनी मला 5 जण निवडून दिले, 3दा पाडले, त्याला काय फरक नाही. हा माझ्या 8वं इलेक्शन आहे. सगळे आम्ही पाहिलेलं आहे, सगळे पाऊस पाहिला, सगळं उन्हाळा पाहिलं, सगळं थंडी पिंडी सगळं पाहून आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तर आपल्याला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा सत्ता बसल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये हेच मला स्पष्ट सांगायचं. एक हाती सत्ता, ते सुद्धा काय कोणाच्या आम्हाला कुबड्या पिबड्या घेऊन आम्हाला चालायची सवय नाही. तर त्या दृष्टिकोनातून कोणी काय सांगत असेल मी काय ऐकणार नाही. मी स्पष्ट बोलतो, कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू द्या, परंतु मी माझ्या या पक्षाच्या सिंबॉलवर मी लढणार आहोत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या सिंबॉलचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. हे मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो. इतका हिंमत तुम्हाला पाहिजे. कार्यकर्त्यांना हिंमत असेल तर काही करता येते. ज्याच्याकडे विल पॉवर असेल तर तो काही अचीव करू शकतो. हा तुम्ही सगळ्यांनी आपल्याला काम करत असताना आपण पक्षाकरता आपण झटलं पाहिजे. पक्ष आपला पाठीशी खंबीरपणाने आपला पाठीशी उभा आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. पक्ष असल्यामुळे आपण आहोत आणि पक्ष असल्यामुळे हा आपला पक्ष सत्तेमध्ये आपण आलेला आहे आणि सत्तेचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि सगळे आपलं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळे आपल्या आपल्या पक्षाच्या मजबूतीकरणाकरता सगळे पाहत आहेत.
त्याच्यामध्ये मी काही चुकीचा बोललेला नाही. माझा पक्ष मजबूत झाला पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये, जी जबाबदारी माझी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जबाबदारी पार पाडण्याकरता मी काहीही तडजोड करायला मी तयार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी लढणार आहोत. आणि हा निवडणूक राष्ट्रवादीचा गडचिरोलीमध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसणार आहे आणि हा एकमेव जिल्हा असा असेल ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा एक हाती सत्ता आणल्याशिवाय मी राहणार नाही. आजपासूनच आम्ही कामाला लागणार आहोत. मीटिंगमध्ये सुद्धा मी आता बैठक होईल त्याच्यामध्ये मी सुद्धा सांगणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाने आमच्या पाठीशी उभं राहावं. जे काही आम्हाला मदत करता येईल पक्षाने आम्हाला मदत करावं. माझ्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे असं प्रकारच्या पक्षाचे नेते प्रफुल्लजी भाई आहेत. आपले जनरल सेक्रेटरी आता नुकतेच आपले तोडके साहेब झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण हे जे मेसेज आजचा मी जे बोलत आहोत ते दादाकडे आपण पोहोचता करावं, जेणेकरून आम्हाला आता इंडिपेंडेंटली आम्हाला या जिल्ह्यामध्ये लढायचं आहे. सगळे आम्हाला पाहायला पाहतात आणि कोणी येऊन आम्हाला मदत करत नाही, हा महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ताकदीवर आता आम्ही त्यांना कसं पाडायचं हे आमच्याकडे सगळं आहे. एक थोडी 40 वर्ष झाले या धंद्यामध्ये आहोत. एक नाही 40 वर्षापासून आम्ही काम करत, काय आम्हाला काय समजत नाही कोणत्या क्षेत्रामध्ये काय निघतो. तर त्या दृष्टिकोनातून काय अडचण आहे. आता हे पक्ष जर आपल्याला मजबूत करायचा असेल, कुठेतरी समोर माणसांनी आला पाहिजे, कार्यकर्त्यांनी समोर आला पाहिजे आणि आपला पक्षकर्ता झटला पाहिजे आणि हिंमतीने बोलला पाहिजे की आम्ही या जिल्ह्यामध्ये आम्ही असं करू. चंद्रपूर जिल्हा असेल, 11 जिल्हा आहे. नहीं मैं आगे बढ़ा नहीं, आगे हूँ. बढ़ाने की जरूरत नहीं, मैं आगे बढ़ के दूं. तो ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी जर आपण आपला जिल्ह्याचा जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतला तर मला वाटते की जरूर आपला या चित्र विधानसभामध्ये सुद्धा आपण मजबूतीने समोर जाऊ शकतो. हेच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो आणि आपण सगळ्यांनी युनायटेड होऊन आपल्या पक्षामध्ये काय आपण पाया ओढायचं काम करू नये. आपण पक्षाने मजबूतीने एकजुटीने जर आपण गेलं तर जरूर राष्ट्रवादी काँग्रेस या विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये आपण जरूर काय ना काय आपण चित्र वेगळं करू शकतो. इतकं ताकद आपल्या नेतृत्वामध्ये आहे. प्रफुल्लजी भाई आहेत, आपल्या या देशाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत आणि पुढेही करत राहू. इतकंच बोलतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय शिव, जय भीम.